अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। विवस कैशी आहो सगळी बेसाव ना? अस्सलाम वालेकुम. कशी आहो सगळी? बेस आहो ना? उम्मीद करते बेसच असाल. अल्हम्दुलिल्लाह. अल्लाहचा फजलो करम है, तुमच्या लोकांची दुआ है. जी. आज आम्ही निघालो आहो. सुबाचो वक्त आहे आणि 10:30 वाजले. तो रानात जात आहो. रानात ते रानात ह्यासाठी जात आहो. जंगल में मंगल करूया. करदा, आंबे, काजू ही तुम्हाला दाखवायचं आहे आम्हाला. हां, आणि रस्त्यात काय काय जी पण मिळेल अल्लाच्या फजलो करमनी ती आम्ही तुम्हाला दाखवू. ठीक आहे, ते आपण निघतो. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. व्हिवर्स, तयारीत निघाला भाव. मीठ आणि मिरची पावडर वगैरे मिक्स करून घेऊन सुरी पण घेतला. कैरी पण मिळल्या पाहिजे, काजू पण मिळल्या पाहिजे, सगळं मिळल्या पाहिजे. आणि खाव आणि तुम्हाला दाखव. रस्त्यातच खाऊ. व्हिडिओवर अखेरपर्यंत बनवून द्या. वॉच टिल एंड. काय काय मजा येणार आहे, काय गंमत जमत येणार आहे, आम्ही जे पण केलं हात काढू ते तुमच्या सामने शेअर करू. त्याला लाईक शेअर कॉमेंट भरभरून द्या इन्शाअल्लाह. आणि बघूया मग पुढे. चला, तुम्हाला मी बॅकग्राऊंड सीन दाखवता. माशाअल्लाह. कुठे चाललाव? मिरची मसाला बोलला पण नाही येणार आहे म्हणून. गिरणीत चाललाव. काय मिरची ना? हो बोलला नाही तुम्हाला आज मसाला नाही तर भरपूर हो हो, जावा जावा होईल ना. जावा, सांभाळून जावा. उन्हा तानाची निघाला. आम्ही जाता होता कुठे फिरायला नाही आमच्या आजीबाईकडे. तुमच्या इथली आमच्या आजीबाईकडे आगारी. अगारे हो, आगारी. या कधी निघालीस? निघाली जरा. गोमू गेली बाजाराला आणि पैशाचं पाकिट पेटीत. त्याला या पैशाची गरज नाही. आपण त्यासाठी पेटीतला की तिकडे पैशाची गरज नाही. नाही. जंगलात कोण काही दुकानं घेऊन पैसत नाही. पायापायानी जाणार आहो ना, पायी पायी. Yes. माशाअल्लाह. बघा, समुद्र आहे समोर. माशाअल्लाह सीन आहे. एकदम शाळेत म्हावरे मो पहिले तात. आम्ही म्हावरे काढू आणि तुम्हाला दाखव. मी पण म्हावरा काढीन. मोप म्हावरे आले तात. माशाअल्लाह. माशाअल्लाह. वारो थंड आहे हा, पण गरमी आहे. निंबर मोप है. निंबर मोप आहे, पण वारो पण नाही आहे. होय, सोबत वारो पण आहे. थंड वारो है. एसी सारखो. जी जी. माशाअल्लाह. बघा आमच्या बॅकग्राऊंडला सीन बघा. आता आम्ही तिकडशी निघालो आहो, निंबुडे वाडींशी. ते पुलावरशी आम्ही आता जात आहो. आगारी लखलतर काय. पण आम्हाला कैसा आहे, दोन चीजेची कमी वाटते. एक ते मोहिद आणि एक अकिफा. हे दोघं हमेशा आमच्यासोबत असतात, पण आता नाही आहात कारण ते दोघं पण शाळेत गेलेत आहात. स्कूलला गेले हात. या स्कूल. हर वखत हर व्हिडिओतला ती लोक मिळू नाही शकत. काय नाही शकत. यासाठी की मग केव्हा ती लोक असली तर मग आम्ही करतो व्हिडिओ, नाही तर मग आम्ही सिंगल दोघं आम्ही करतो पोरांना नाही घेऊन. तेव्हा जसे पण हात बघा तुम्ही कसे आमचे व्हिडिओ असतात कॉमेंटला नक्की सांगा. आता मी तुम्हाला फ्रंटचं दाखवत असेन. समोर आगाडतो याने लखलतर. लखलतर माशाअल्लाह. तो बघा, तो समोर जो आहे ना, तो बघा, यो मुल्लो आहे आपलो कोलतार. तो मुल्लो कोलथरे. आणि ह्या साईडला आहे लखलतर पंचनदी. ही बघा, ही आहे मराठी शाळा पंचनदी
लखलतर मराठी शाळा. थोड़ी चढ़ान है, माझो हाथ पकड़, साथी हाथ बटाना, एक अकेला ठग जाएगा मिलकर साथ. व्ह्यूअर्स, आता अग्निपरीक्षा सुरू झाली आहे. आम्ही आता चढू डोंगरावर जाता व्हाव. ती बघा कशी जाता व्हाव, कथे जाता व्हाव. या साईडला आमची मोप जागा आहे. इन्शाल्लाह त्या जाग्यात पण आम्ही चक्कर करू. आंबे काजू चिक्कारात त्या जाग्यातला बघूया काय मिळतंय नाही मिळतंय. बनवून द्या आमच्या ब्लॉगवर. बघा किती ही जंगल आहे. अग्निपरीक्षा आहे, अग्निपरीक्षा. चढान चढियाचं आहे बघा. जंगल आहे जंगल. पावसाची ते इकडे एकदम घना जंगल होते. आता समजा इतकं काही नाही आहे. विवास हा ते वाघ पण असतात. हा हो असतात. बघूया खच्च्या एक वाघाशी भेट झाली माझी. ते मी नक्की तुम्हाला दाखवीन. हा. बघून बोलताय का ते जाऊ नको. व्लॉगवर पुरे बनवून राहा स्टार्ट टू एंड. या विवर्स या आमच्या सोबत चढता व्हावं आम्ही लोक. आता आम्ही चढान चढलो आणि ती चढान चढियाची आहे. पण अर्ध्या चढांवरती मला दिसली हात कर्दा. ते मी पिशवी काढलोय कर्दाचा मिळाला. कच्ची कर्दा ज्याची चटणी बनते, अचार बनते. या तुम्हाला दाखवता. माशाअल्लाह झाड फुल झालेलं आहे. माशाल्लाह. मी बस एक बात बोलता मी तुम्हाला. आता हा ते जमीन स्टेबल नाही आहे. डोंगर है, पहाड़ है आणि मग खडबूड है, अबड़ जबड़ ऐसा है. मतलब त्यावर्षी व्हिडिओ शूट करताना थोडी व्हिडिओ क्वालिटी लो होईल. तेव्हा प्लीज डोंट माइंड. हां कारण आमचं पाय वरती खालती कवा होते हां ना, होऊ शकते मिसबॅलन्स होते. ते त्याला तुम्ही सांभाळून घ्या कारण त्यात पण मजा आहे. या पुढे या जवळ. कारण हे गाव आहे ना, सिटी नाही आहे, स्टेबल जमीन नाही आहे इकडे. जवळशी बघा. सो प्लीज डोंट माइंड. काट्यात पाय देशील ना समज. हा हे बघा, हे बघा. माशाल्लाह विक्ट्री. हा आता ही मी तोडणार आहे. बिस्मिल्लाह. विवस ज्या मकसद यायला होता अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह मकसद कामयाब झालो. कर्दा मिळली. मग खुशीची बात आहे. परवाच माझ्या बाबूनी जंगलशी कर्दा आणला होता आणि त्याची चटणी बनवून खाल्ला आणि माशाल्लाह इतकी टेस्टी चटणी बनली. त्या निमित्ताने आणि त्या हेतूने आम्ही लोक बोललो चला कर्दा काढूया, चटणी बनवायची आहे. काय आहे गावात रियाचा हिस्से फायदा हय विवर्स. कर्दाची चटणी, कैरीचा लोणचा, काजू बियो बुजलेले. आणखीन काय हवं आहे बघा. तुम्ही बघू शकता. मुंबईला राहता वाव. डू विजिट वन्स. एकदा दोनदा तुम्ही सीझनला आपल्या गावातलं या. ह्यो मजा घ्या तुम्ही. ही कैसा आहे, कर्द्याचा लोणचा आपल्या कोकणातच जास्ती खातात आणि भारतात आहे म्हणा काही इल्म नाही आहे. पण जे पण नवीन असतील त्या लोकांनी कर्द्याचा लोणचा खाऊन बघा. कर्दा ही अशी चीज आहे की कर्द्याची शरबत पण बनते पिकलेल्या कर्द्याची जी. आणि ती पोटासाठी मोप बेस असते. ती पण आमच्या गावात शरबत अवेलेबल असते. रेडीमेड तुम्हाला मिळेल. त्या आगोम बोलून एक आहे, त्यांच्या इकडे दीपक महाजन त्यांच्या इकडे मिळते. माशाअल्लाह त्यांच्या इकडे मोप काही मिळतात. आंब्याचं जी पल्प असते ना डब्यात ते 12 महिने मँगो असते. पल्प, पायनॅपल पल्प सगळं अल्हम्दुलिल्लाह. आता ही जी मी काढताय ही आम्ही चटणी बनवणार आहोत. अगदीच बोलताय तुम्हाला चटणी बनवणार आहोत. कच्ची नाही खाणार आहोत. चटणी बनवून ती पण बघाराची चटणी. बिस्मिल्लाह. बघा मी वरती चढ़लो आहे. काय करिएगा, कुछ पाने के लिए कुछ खोना बहुत पड़ता कुछ है. खोना पड़ता है. अभी इसके अंदर कांटे भी है और डिंगले भी है. म्हणजे अर्धी बाप कोकणी, रे. अर्धी उर्दू. डिंगले यानी मुंगियाँ होती ना, एंट लाल वाले, जो कि मैं आपको दिखा सकता हूँ. उसका घर है इसके अंदर. ये देखिए, बाप रे बाप. ये देखिए. अल्लाह अकबर. ये काटती है जब करीब तक बुरी से तरह देखिए. से काटती है व्यूअर्स. हाँ कोई बात नहीं, वो मेरी उनसे दोस्ती है.
नहीं काटेंगे मेरी भी है मेरे दोस्ती, को। मुझे भी नहीं काटते। अल्लाह ताला ने किधर किधर किसके लिए घर रखा है। अभी होता क्या है, जंगल ये बहुत ज़रूरी है इंसानों के लिए भी, और इंसान से ज़्यादा जानवर और परिंदों के लिए। तो ये जंगल को हमको सलामत रखना है। जंगल को, उसके लिए जो दरख्त होते हैं उनको काटना नहीं चाहिए, क्योंकि एक दरख्त अगर हमने काट दिया तो समझो उसके ऊपर के परिंदे के घोंसले होते हैं, वो बेचारे बेघर हो जाते हैं। अभी हमने सुना है तेलंगाना में पूरा जंगल साफ कर दिया, और उसमें हाथी, हिरन, कई तरीके के परिंदे, जानवर सब बेघर हो गए हैं और मर रहे हैं। तो ऐसा नहीं होना चाहिए। और अभी देखो, हम बोलते हैं अल्लाह से दुआ करना चाहिए इसके लिए। अरे ये अल्लाह से दुआ तो करना ही चाहिए, बेशक अल्लाह ही सब पे कादिर है, शहीन कदीर है, बेशक। लेकिन हमको प्रैक्टिकल भी तो बनना चाहिए, आवाज़ उठाना चाहिए। ये कैसे क्या इन लोग ने काम किया? हाँ, इसके ख़िलाफ़ आप लोग आवाज़ उठाइए। मैंने मेरे ये कोकन की दुनिया 2324 में ये आवाज़ उठाई है। आप लोग इसको आगे तक पहुँचाइएगा कि अभी वो जो उन्होंने साफ़ किया है वो क्या तुरंत होने वाला है? कितने परिंदे, कितने जानवर जो मर गए, इसका ज़िम्मेदार कौन है? ज़रा आप बताइएगा मुझे कमेंट्स में, इसका ज़िम्मेदार कौन है? अहो चला, बस झाला, किती काढता भाव? अक्का रान भरून न्याल काय तुमच्या पिशवीत? किती काढता म्हणजे गावाला वाटी आला? आता अल्लाहने नवाजला ते आम्ही गावाला पण वाटू, ए इन्शाअल्लाह, का नाही, मुश्किल नाही आहे। बेशक। अल्लाह का शुक्र है, अल्हम्दुलिल्लाह अपनी फैमिली मोठी है आणि अल्लाह बुरी नज़र से अपनी फैमिली को बचाए। आमीन। आमीन सुम्मा आमीन। अहो पण त्या ठेलीत कैरो घ्यायचो हात, काजू घ्यायचो हात, वन किती घ्याल? मोर थैली मैंने लिया हूँ साथ में। ओके। कैसा लगा आपको? मग ती गोणीच घ्यायची होती, ठेले काय घेतला? गोनपट घ्यायचा, ढेलकट। याची म्हणजे उचलणारो हमाल नाही ना सोबत चला चला बस व्ह्यूअर्स, बघा जमीन कशी है, स्टेबल नाही आहे, काबड कुबड आहे, डोंडे हात खलती वरती त्या हिशोबाने थोडा कॅमेरा शूटिंग हालतंय आहे, सो प्लीज डोंट माइंड। आणि हे बघा, माझ्या हाताला करवंद्याचं चीक लागलोय। तिथे होणारच, आपण त्याच पर्पजशी यायला वाव, आपण आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे लागलो ते। बघा व्ह्यूअर्स, टी शर्ट खांब्याच्या आतला, म्हणजे एक टी टाईप असा लाकडी बनवलेली आहे, त्यातला टी शर्ट पेनवलेला आहे। का ती पेनवलेला आहे माहिती आहे तुम्हाला? ती वांदर जवळ ना येवा मागून, इकडे आंब्याची झाडं आहेत, कलमाची झाडं आहेत ना, ओ ती तुम्हाला कलम नाही आहे। माहिती, आजकालचे वांदर ना ॲडव्हान्स आहात, हो आणि ते त्या टी शर्टला येऊन फाडून जातील असे वांदर आहात। बघलाव ना आपल्या शेतातला कैसे वांदर येतात। बरोबर। हो, पुढे हात घ्या आयुष्या। सो स्वीट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव। व्ह्यूअर्स बघू शकता भाव, ह्यो खजानो मुंबईला मिळेल बघा, नाही मिळू शकत, ह्यो सिर्फ कोकणातच तुम्हाला बघिया मिळेल। हे बघा, ही सगळी वांदराची कमाल आहे, पाळून टाकला नाही, बिटकी पिकली आहे, ही कलमी आंबा आहे, अल्फान्सो मँगो। हे आंबे असे असतात की हे कंपाऊंडला असतात आणि हे मालकी असतात, आणि हे आपण तोडू नाही शकत, कोणच तोडू नाही शकत, ह्याच्यावरती दंड असते। हां, हे आंबे आहेत कलमी। आता ते फुल कम्प्लिटली तयार नाही झाले त्यात, पण मी आंबो तुम्हाला दाखवलो आहे। बघा, तो आंबो आहे जवळची, बघा आयुष्याबाद, माशाअल्लाह, ऐसा पूरा झाड भरलेला आहे एक अल्हम्दुलिल्लाह। नंबर। ही कुणाचा कंपाऊंड आहे। आता आपण पुढे जाऊ। बघा व्ह्यूअर्स, ही वांदराचा कमाल बघा, माशाअल्लाह, एक नंबर। बघा, चला, वांदराने आपला फायदा तर केला, कोकण का मेवा। एक नंबर व्ह्यूअर्स, एक नंबर। ही बघा, मँगो मिळलोय, लोणचा बनवायला कामी येईल आपल्याला। माशाअल्लाह, बघा आंबेच आंबे आहात, माशाअल्लाह। आणि ह्यो काय वो झुलोय?
कोणचं तिकडे झाडावर काय झुलो लागलोय हुंदलो तुझं नाही तो झाड आहे ना आडवं पडलेलो आहे. ऐसा काय मी बोलते आपल्यासाठी हुंदलोय गीत बोलिया. हो गीत बोलियाला आपल्याला कोणते इब्राहिम भाई आहात ना हो दाखवाय पडेल. ऐसा बघा ग्रँड एंट्री इन फॉरेस्ट वाघबील. वारो बघा वारो पत्ते हालताना दिसतात तुला वारो मस्त वाटतंय. ती तुमच्या वेलकम साठी हो. आणि ही झाड आहे ना ती त्या कंपाऊंडचा झाड आहे पण बरगदचा पेड़ आहे ही बेनियन ट्री जी पडलेला आहे पण पडून पण माहिती आहे बरगदची जी जड असतात ते जमिनीत खते पण जातात खते पण ती रुजतात. ते बघा ही अजून जिवंत आहे झाड. आणि ही रस्त्याचे मंदी आणि तुम्हाला ही कशी मी जो नजारो दाखवणार आहे तो नजारो बघून तुम्ही वाव बोलाल. बघा कोलथाडचा बीच डोंगरावरशी कैसा दिसते. वाव माशाअल्लाह. झूम करून बघा झूम करून दाखवा. एक नंबर डोंगर पण दाखवतो समोर ते डोंगर आहे बघ. ती माशाअल्लाह. बुरुंडी आहे बुरुंडी. विवर्स बघा बुरुंडी हरनई करदा अंजारला मुरुड. ह्यो जो झाड आहे तिकडची जो पडलेलो आहे ते ह्यो ऐसो पडून पडून ऐसो येलोय. ऐसो बघा ऐसा आहे पुरा रस्त्याच्या मंदी. त्याच्या खालती एक बाई बैसली आहे जी काही ठकलेली आहे डोंगर चढून आणि पाणी पिते. तान मोप लागली आहे म्हणून मी पाणी पिया बसलो आहे. पेट्रोल समाप्त झाला है. ते पानी अपना इंसान का पेट्रोल है. पानी के ऊपर इंसान चलता है. उस तरीके से हमारी मैडम पानी पी रही है. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. मना पण दे ना थोड़ा. तुम्ही पिता हो? व्हाट इज दिस. द्या. द्या. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाहु अकबर. मोप टाकिया जाईल तान पण मोप लागली त्याच बुजली आहे अल्हम्दुलिल्लाह. पण तरी पण प्रियाची मस्ती आहे ना भोग्या लागेल. एरियाची मस्ती नहीं बा बघा जिंदगी है ये और ये हमारा. हाँ और ऐसे लम्हे किसको मिलते हैं. लोग क्या करते हैं लोग जाते हैं जिम में जाते हैं ताकि वेट लॉस करें. लेकिन हम लोगों को ये सब करने की ज़रूरत नहीं है. अल्हम्दुलिल्लाह ऐसे घूम फिर कर हमारा समंदर देखो यहाँ से बहुत प्यारा लग रहा है. सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह. थोड़ा हाँ एक नंबर माशाअल्लाह. पाण्याला भरती आहे आता. लहर मोठे मोठे येतात लाटी बघू शकता भाव माशाअल्लाह. बचपनची याद मोप ताजा झाली. मोप जास्ती का लहान असताना अशा झाडावर आम्ही चढयाची एकदम टॉपवर जायची माकडासारखी लहान होता. आणि दुसरी बात जो झाडाचे जो फांद्यो ऐशो येले होतात आडव्यो त्यावर आम्ही झुलो बांधियाची आणि त्यावर असा स्कूलच्या हाफ डे असला की झुलो बांधून झुलियाची. माशाअल्लाह इतकी मजा यायची ना. त्याच्यानंतर खानापिना पण आम्ही वरतीच करायची. तेव्हा आता मला असा वाटला चढवा झाडावर आणि चढयाची मी कोशिश पण केलू पण मुंगलं इतक्यो हात की माझे हात पाय सगळे भराले. आणि विवर्स तुम्ही बघू शकता मुंगलं किती हात झाडावर ह्या साईडनी दाखवा. मुंगल्याने हैराण केले तेव्हा मी नाही चढू शकलो. हे मजा येते अशा झाडावर हे मुंगली म्हणजे आपल्या कोकणीत डिंगले बोलतात. लाल डिंगले आणि हे डिंगले बघा ते मोप मेहनत करतात. ऐशे जाऊन जाऊन ते लोक आपला घर बनवतात. हे बघा खंची त्यांची वाघ चाले पटकी चावला वाटते चावला बेस जायला. आणि तू बोलता झाडावर आम्ही टॉपपर्यंत चढयाचे टॉपपर्यंत पोचायचे. आता चढाल ते आता चढाल ना ते डायरेक्ट अल्लाच्या घरा टॉपवर जावाल. ऐसा ना होऊ शकत काय. अहो इतकं मोठं झाड आहे आणि तुमचं वजन असं नाही की एक मुंगली घेऊ शकेल. अरे खास करून माझं वजन काय झाड कैसा सांभाळेल. बस काय गजब बेइज्जती यार. बेइज्जती नाही तरी पण तुम्हाला चढिया जमला पाहिजे ना. जरूर जमेल का नाही जमेल. तेव्हा हलका वजन होता. मुंगल्याला बाजू करा मी टॉपर अजून पण चढू शकता. हलकं वजन होतं मगून चढियाची. आता वजन जास्ती आहे. वयाच्या हिशोबाने माणूस ती काम नाही करू शकत. मी आता पण करू शकता. यू कॅन डू इट. येस ऑब्विसली. चला बघू आता करतास. नो मुंगलो मोबाद.
शुक्र अल्हम्दुलिल्लाह रोड येलो माशाल्लाह. ऐसा काय यो रोड आयलो. मग काय ठीक आहे, जास्ती खुश नको होऊ, ह्याच्या पुढे पण एक चढाण हय. काही वाट नाही, ती चढान मी चढीन अल्हम्दुलिल्लाह. अल्लाने तेवढं स्टेमिना दिला नाही. अल्हम्दुलिल्लाह. पण मी खुश नको होऊ नये, व्ह्युअर्सनी खुश व्हायचा, कारण हो नजारो बघा इकडची. या पुढे या. किस्मत वाल्यांनाच मिळते ना यो नजारो बघिया. अल्लाह आपल्या डोळ्याला सुकून, डोळ्याचं सुकून. व्ह्यूअर्स बघू शकता बहरे अरब जैसा के समंदर जमिनीला लागलेला आहे, सेम टू सेम त्याच जमिनीवरशी आम्ही आता वरती चढला भाव. डोंगर चढून आणि येतो. किती खोल दरी है ती पण तुम्ही अंदाज लावू शकता भाव. आणि के मग आम्ही कैसा नाही बोलू. आणि बीचच्या बाजूला नारळाची झाडं, तमाम नारळाची झाडं आहेत बघा. अल्हम्दुलिल्लाह. बघा ना किती प्यारो नजारो आहे कोकणचो. माशाअल्लाह माशाअल्लाह. माशाअल्लाह कडक निंबर आहे हा. फुल कडक. त्या निंबरात आम्ही चमकता वाव. बोल ग्लिटर आहो काय चमक याला. आता व्ह्यूअर्स काय बोलू? काल मी आमच्या चॅनलवर प्रोसेस ऑफ कोबी मेकिंग, कोबी मतलब फुलगोबी नाही, व्हेजिटेबल गोबी नाही, ही खायाची स्वीट डिश. Sweet स्वीट dish. डिश कोकणी मैद्याची जी लाटून आपण बनवता, त्याचा फुल प्रोसेस मी व्हिडिओवर दाखवला आहे यूट्यूब चॅनलवर. तेव्हा तुम्ही नक्की यूट्यूब चॅनलवर व्हिजिट करा आणि व्हिडिओ बघा. जर कुणी नाही बघला नसला ते नक्की बघा, आणि जर बघला असाल तर नक्की लाईक शेअर कॉमेंट करा. ओके? आणि पुढचे व्हिडिओ आमचे बघत राहा. तुम्हाला इन्शाअल्लाह एंटरटेनमेंट फुल मिळेल, फुल एंटरटेनमेंट. हा जी. अहो मला सोडून खते गेला हो तुम्ही, इतक्या लांब मला भीती वाटतोय. नाही वाघ बी गेल त्याची भीती वाटते. थांबा. वाघाची भीती तुला? हो मी मोब भीता. वाघ तुला भिवून जाईल. ऐसा का? मी का टेरिबल आहे? टेरिबल पण नाही आणि हॉरिबल पण नाही, यू आर ब्युटिफुल. पण बोलण्याची बात काय आहे ऐसा काय? की जो वाघ असते ना, खच्चोही प्राणी स्वतःच्या जीवाला घाबरते, ऐसा मगून तो वार करते. अच्छा म्हणजे आता बियाची जरूरत नाही ना, बिंदात चालूया मग आपण. बिंदात चालयाचा तो आपल्या मार्गी असते, आपण आपल्या मार्गी असे आता. हा मग मी आता बिंदात चाली ना. जरा आपण नाही भिणार वाघाला. व्ह्यूअर्स आता मी नाही भिणार, कारण ह्यांनी बोलले कच्चच प्राणी भीत नाही, मतलब त्याला भियाचा नाही आपण. तेव्हा आता मला माहिती पडलं आहे कच्च्या पण प्राण्याला भियाचा नाही. मी आता बघा कशी बिंदात चालीन राहणार. जी पण हकीकतला इकडे वाघ असतात. हा आता हो. भिवू नको. हा? वाघ असतात इकडे. अगो ही जी आहे ना, वाघबिल बोलतात या जागेला, या जागेचा. आणि इकडे वाघ असतात, ही तुझ्या जहनला ठेव. हा ते मी मगाच यासाठीच व्ह्यूअर्सला बोललो, जिकडे जातो तिकडे वाघ आहात, कोण मिल्ला ते तुमची बात करवता. आपल्या कोलतारवाल्या आणि पंचनदीवाल्याला माहिती आहे ही जागा वाघबिल आहे. हो सही आहे. गुड. व्ह्यूअर्स बघू शकता वा, दुसरी अग्निपरीक्षा सुरू झाली आहे. ते मी तुम्हाला बोलला नाही होता, दुसरी अग्निपरीक्षा आहे इकडे. पण ती जल्दीच खपणार आहे, भिवू नको कुणी. छोटीशी चढाण आहे, कारण की पुढे रिक्षा मिळेल. टाकला हो ना, रिक्षा मिळेल बघून अग्निपरीक्षा खतम. टाकला म्हणजे ही चढाण आहे आणि इकडे जराशी सावली आहे. तू पण जरा बस, एक 5 मिनिटं तो ब्रेक घेऊया. काय नाही, झाडा बिडा अशी एकदम रोडाला लागलेली नाही, करड्याची झाडं. व्ह्यूअर्स करवंदे पण खरती. थोडा रिलॅक्स फील जायला बैसला आम्ही लोक. बघा रोडाच्या मंदीच बैसला वा उतरणवर. मग बेस वाटला. थंड थंड वारो आहे, निमरते इतका अफाट आहे. सावलीत बैसला रोज थंड वारो आहे माशाअल्लाह. मग बेस वाटला आहे. आता आम्ही लोक उठू आणि आघारी आणि बघूया पुढे काय काय तुम्हाला आम्ही दाखवता वा. कोण कोण मिळतंय अखेरपर्यंत बनवून द्या. कोण मिळतंय, कोण कोण मिळतंय आणि काय काय बाते होतात नक्की तुम्हाला दाखवीन इन्शाअल्लाह. हा व्हिडिओ बनवून द्या. अहो तुमचा कर्दा काढून पोट नाही भरला की काय? एक ठेलो भरून तुम्ही घेतला कर्दा, करताव काय? नजर लावलो. नजरची नाही बात आहे, तुम्हाला आवराच करियाचा आहे. कर्दे पाहिजे ते कर्द्याला चला. काय बस काय रिवर्स. ही झाड खच्च आहे, तुम्हाला माहिती आहे काय? मोस्टली कोकणी लोकांना माहिती असते, लेकिन जो और व्यूवर्स है हमारे,
उन लोगों को पता है कि ये दरख्त कौन सा दरख्त है जो कुछ ज़मीन को लगा हुआ है, इसको बोलते हैं कैशूनट ट्री। अभी कैशूनट इस पे है नहीं, भंवर आया हुआ है इस पे, और कैशूनट भी आएंगे, कैशू भी आएंगे इस पे। लेकिन मेरा बोलने का मतलब क्या है, ये जो दरख्त है देखो कैसे ज़मीन पे लगा, जो कि कैशूनट का रेट कितना हाई फाई है, लेकिन उसका जो दरख्त है वो ज़मीन को लग कर रहता है। यानी कितनी बड़ी बात है। तो दूसरे दरख्त के आसमान पे लगे रहते क्या? नहीं, लेकिन वो ऊपर की तरफ जाते ना, ये कैसा है ज़मीन को फैलता है। ओके. काय माझी मश्किरी उडवतस काय? अहो तुम्ही बोलला होता ऐसा काय? कर्द्याला चला, कर्दे काका मगून आणि आता बघा, माणूस जित्या माणसाची नाही झाडाचं एक्सप्लेनेशन देताय ते बोलतास ऐसा नाही, झगडियाचा आहे काय तुला? माशी तुम्हाला भांड्याचं आहे ते बोला. चल आम्ही रेडी आहे. भांडू नको, तुझ्यासाठी मी फुलाचं गुलदस्ता आणलोय. हो हा, ती पण जमिनीला लागू नये. हो ये ऐसा. थँक गॉड. मी अल्लाला शुक्र अदा करीन. ह्यो तुम्ही नाही आणला वाव, ह्यो अल्ला मी आणि दिलेलो समजला. हो, जरियो मना बोलवले. ओ काय ते डोले मना बनत बघ याला. व्ह्यूअर्स, तुम्हाला एक चीज दाखवता. दाखवा. ही जी फुलं आहात ना, ही फुलं आम्ही बचपनला काय करायची, कर्दाचं झाड म्हणजे ह्या फुलांनी भरलेला कर्दा ते कर्दा, आणि ही फुलं आवरी जमून आणायची, घरात बसून शिवणीतला धागो पुरायची आणि त्यातला ह्यो गजरं बनवायची आणि पेनियाची. मस्त खुशबू येते त्याला. आम्ही ह्याला मोंगरा बोलियाची. खूप मजा यायची. अरे काय भाऊ, नाव काय तुझा? माझं नाव विठ्ठल. आणि तुझा? नाव किरण. किरण. तुम्ही कुठले? तुम्ही अरे हो, बीजापुरी. बीजापुरी. अच्छा, अनिल भाई के इधर के? ऐसा. कुठे चालला होता? बीच बघायला. ऐसा. विवलकर भाऊच्या खाणीवर ना. क्या करते हो व्हिडिओ काय तू? हाँ, ये वीडियो काय को है, ये आमचा यूट्यूब चैनल है. उस पे जाने का, कोकण की दुनिया 2324 पर जायचा और उसको सेपरेट करने का और वीडियोस बघने का. हाँ, चॅनल नाव काय समझ में आई ना? कोकण की दुनिया 2324. हाँ 2324. कोकण की दुनिया 2324. हाँ 2324 पर जाने का आणि सेपरेट करने का. सेपरेट करने आता करके तू ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತೇವೆ. हाँ. ತಾಯಿ ನಂದು ಒಂದು ಚಾನಲ್ ಇದೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ನಲ್ಲಿ, ಯಾಟ ಕಿರಣ್ ಕಟ್ಟೆಮನಿ 143. यो काय बोलतोय? सबस्क्राईब करो, लाईक करो, शेअर. अरे कट्टे मनी काय आहे? ऐक. अरे हो काय बोलतोय की माझा पण यूट्यूबवर चॅनल आहे आणि त्याचा तो नाव बोलतोय. ते नाव काय आहे? क्या नाम आहे? याट किरण कट्टेमनी 143. नक्की आम्ही तुमचं चॅनल सबस्क्राईब करू, आणि आम्हाला नाही देखील समजलं ना तरी आम्ही तुमचं चॅनल बघू. चला, टेक केअर. करणार. हा, प्रश्न इल्ला. वाव, कनंदो बघा लाल झालेलो आहे. आता ह्याच्यावरती पिके पण असतील मग. ह्यो लाल झाले म्हणजे काहीतरी पिकलेले असतील. अरे वा कन्नो, इकडे ये कन्नो, तुला मी काही खाया देता. माशाअल्लाह. आई वा, हे बघा डोंगर की काली मैना. माशाअल्लाह. घे. माय फेवरेट फ्रूट. व्ह्यूअर्स बघू शकता, एक नंबर करदा पिकिया सुरू झाली थात. अल्हम्दुलिल्लाह, एक नंबर. व्ह्यूअर्स बघा, आता मी पुसलू आहे हाताने. हो, धोया बियाचं काही नाही. हे ऐसाच आपला बचपन ऐसाच गेला निघू. व्ह्यूअर्स निंबर मोप आहे, आणि आता आम्ही लोक पोचला व्हाव आमच्या आगारला पोचला व्हाव. माशाला पुरं डोंगर चढून येईल व्हाव. आता कांसेवाडी. आता ही फुल फ्लॅट रोड आहे, स्टेबल आहे जमीन. आता काही चालण्याची प्रॉब्लेम नाही आहे. आता आम्ही कथे जाऊ बघत राहा. व्ह्यूअर्स बेनियन ट्री बघा, वडाचा झाड किती बेस वाटते. बघा किती मस्त छाव आहे. आणि त्याच्या खालती ही सगळा जांभा चिरा, म्हणजे ही जमिनीत ओरिजिनल आहे, कुणी लावलेलं नाही. कातल आहे पुरा. माशाअल्लाह. बस एक वक्त ऐसं होतं की इकडे पुरा जंगल घना जंगल होता, आणि आज बघू शकता वा व्ह्यूअर्स, हाते रिसॉर्ट्स बनले आहेत. माशाअल्लाह, काम चालू आहे, अजून रेडी नाही झाला आहे. बघा, बाग बगीचा वगैरे भरालेला आहे.
व मस्त जायला इकडे मग तरक्की व्हायला लागलेली आहे अल्हम्दुलिल्लाह. तरक्की होऊ दे, पण तरक्कीच्या सोबत त्यांनी जर रिसॉर्ट बांधले ते आजूबाजूला त्यांनी पौधे लावले पाहिजे, झाड़ा लावली पाहिजे. सही है. दरख्त जो होता है ना वो बहुत ज़रूरी है इंसान के लिए, इस धरती के लिए. अगर हम लोग पेड़ पौधे काटते हैं तो हम सबसे बड़े दुश्मन हैं इस दुनिया के, हमारे खुद के अपने खुद के इंसानियत के दुश्मन हैं जी. वो पेड़ पौधों से क्या फ़ायदा है आप लोगों को बेहतर मालूम है ना. तो ये जो चीज़ है इन लोगों ने यहाँ अपने सराउंडिंग में पौधे लगाना चाहिए. जो पौधे बड़े होंगे तो दरख्त बनेंगे. विवर्स ही बघा चाफ्याची फुला. अरे वा, माशाअल्लाह. माशाअल्लाह. निंबर बघा किती कडी धूप आहे, कडा निंबर आहे. पण किती ताजी आहेत बघ. हा, त्यातल्या पण फुला किती ताजी हात बघू शकता. वाव, माशाअल्लाह. इधर ही बोलने का सुभान अल्लाह. सुभान अल्लाह. क्योंकि जितनी अल्लाह की तारीफ करो उतनी कम है. क्योंकि देखिए इतने कड़क धूप में भी ये सूखे नहीं है, क्योंकि ये अल्लाह की मर्जी है. अल्लाह हर चीज़ पर कुदरत रखता है. बेशक को कादिर है. शहीन कदीर है. फबी अय्यी आलाई रब्बिकुमा तुकज़्ज़िबान. अल्लाह ताला ने, तुम अपने रब की कौन कौन सी नेमत वो को तो है, छुटकाओगे. अल्लाह ताला ने इतना कुछ दिया है हम लोगों को, इंसान को, मगर हम लोगों को संभालने नहीं आता. क्या व्ह्युअर्स, काय हे रिसॉर्ट बनतात मग जंगल सगळं साफ झालेलं आहे. पण जंगल अल्हम्दुलिल्लाह आहे, ही खाली आवरासाच केलेलं आहे. आता निमरानशी मी चालत येलो आणि ह्यो आंब्याचं झाड आहे, ह्यो रोडाला लागून आहे फार. ते या झाडाच्या खालती मी उभो आहे. मग थंड वारो येते माशाअल्लाह. तो गरमीचा एहसास नाही होय. पण मी तुम्हाला ही कैरी जी ना, कैरी काढताना दाखवतो तुम्हाला. या बिटकी. किती नाही आहे, माशाअल्लाह. अल्हम्दुलिल्लाह मोठीच आहे. मोठी बिटकी. हो, थोडासा ध्यान नाही दिलो मी. माशाअल्लाह. कपडावरची पडलो. काही बात नाही, अल्लाह आणखी देणार होय. बेशक. अल्लाह आणखी देणार होय. बघा माशाअल्लाह. हा, इकडे बघा, इकडे बघा, खालती बघा. हे बघा जमिनीला लागलेली आहे. एक नंबर बंच. हे जमिनीला लागलेलं आहे बघा. एकदम जमिनीला बघा. माशाअल्लाह. माशाअल्लाह. एक नंबर. किती मस्त वाटते, काय फिलिंग येते बघा. हा, आणि खुशबू किती येते बघा. हो, आंबे. कैरीची, आंब्याची. विवर सच्चीची इतकी खुशबू येते ना माशाअल्लाह. या बघा विवर्स, ही सुपारीचं झाड आहे, त्यावरती भवर राहिलेलं आहे. माशाअल्लाह. किती लहान वयातच बघा त्यावर भवर राहिलं आहे. ही काय बोलतात त्याला, सुपारीचं नाव हो या झाडाचं, श्रीवर्धन. श्रीवर्धनची सुपारी. माशाअल्लाह. विवर्स, ही बघा पावसाची तयारी. हां, गोयले हात आणि त्याला सेफ करण्याच्यासाठी प्लास्टिक मारले ना, तर त्याच्यावरती काही वजन टाकले ना, तेव्हा ही माणसांची पावसाची तयारी सुरू आहे. गेल्या वर्षाच्या पावसाची तयारीचा होता, पण ही आत्ता नवीन केले ना गोयले. आज पण माणसात चुली चालतात, ज्यांची गॅस पण नाही आहे आणि केरोसिनचं स्टोव पण नाही आहे. ती लोक आज पण लाकडाची चुलं चालतात. नाही, गॅस सिलेंडर असला तरी पण सिलेंडरचा जास्त वापर नाही करत. बचत फॉर बचत एमर्जन्सी सिलेंडरचा वापर करतात. पण मोस्टली कसं आहे, घरात ही चुलीवरचं जेवण पण लागते स्वादिष्ट ना, एकदम चमचमीत मस्त, एकदम टेस्टी लागते. बघा सगळ्या इकडे मिळतील तुम्हाला गोयले. माशाअल्लाह. आता हे गाव वयलो आहे आगारतो. विवर्स बघा, मातीचा घर, जुना घर बघा कैसा आहे ती.
आज ही घरा मोप मुश्किलशी बघ्या मिळतील. मोप सुकून आणि मोप मतलब थंडावो ह्या घरातला आशियाचो. पण शेणाच्यो ही- जमनी, मातीच्यो दिवारी. ही ना कन्नो ही गोटो आहे गायचं, ठीक आहे. पण ह्याच तरीक्यात ही घर आहे मातीचा. हे बघ. बारशी माशाअल्लाह. शेण लिपलेलं आहे दिवार भिंतीला आणि दिवार पुरी मातीची आहे. बघा ना, जमनी शेणाच्यो, दिवारी मातीच्यो आणि माथ्यावर कौला. छत जी आहे ती कौलाच आहे. सोचा आतल्यान किती थंड असेल, मतलब एअर कंडिशनची जरूरतच नाही आहे. अल्हम्दुलिल्लाह. बाकी ही सगळी RCCची घरं आहात. माशाअल्लाह गावात मोप तरक्की चालली आहे आणि आपल्या आगारी बोलल्याच्या नंतर ती मोप जास्तीच तरक्की झाली आहे. काय हो अजिबाय, बरं आहे ना? हे बघा व्ह्युअर्स, ही आपल्या कोकणी माणसाला माहिती असेल आणि केरलावाल्यांना पण माहिती असते. ही शेगलाचं झाड आहे, ड्रमस्टिक. याचे जे पत्ते आहेत ते आम्ही खाताव भाजी सूप बनवून. आणि ही माशाअल्लाह. ड्रमस्टिक आहे बघा, शेगलाची एक फल्ली. नंबर. शेगलाची फल्ली माशाअल्लाह. रिव्हर्स. ही ड्रमस्टिक इंग्लिशला बोलत असतील, पण आम्ही ह्याला शेगलाचे शिंगो बोलतो. बघा, ताजे ताजे शेगलाचे शिंगो गावातल्यान झाडं असतात आणि माणसं ताजे शिंगो काढून मस्तपैकी दुधातल्या नारळाच्या दुधात चमचमीत सालन बनवतात. गरमागरम धान आणि त्याच्या संगत तुम्हाला जी काही पसंत असेल, सुकटवणी बोला, ताजा मावरा बोला, फ्राय बोला, पापड बोला, लोणचा बोला, जी पण काही तिलकोटांची भाजी बोला, मोप चवदार लागते, मोप टेस्टी लागते. माशाअल्लाह. चवदार म्हणजे हर एक फल कोकणातला मस्तच लागते, बेस एकदम टेस्टी लागते. हे बघा फणस बघा किती प्यारा एकदम, म्हणजे दिसायला किती खूबसूरत वाटते माशाअल्लाह. फणस पापा. त्याच साईजचे फणस सगळ्या इकडे हात, तिकडे पण हात. पण तुम्हाला बोलू, ॲक्च्युली आपण ह्याला आता फणस नाही बोलणार, ह्याला फणसूट बोलू. फणसूट का बोलू? बरोबर. फणसुटाची भाजी माझी मम्मी बनवायची आणि तिलकुटात टाकून. इतकी जबरदस्त लागी याची ना. हे बाया, ये बाहेर बाहेर पाणी भेटेल ना पियायला? भेटेल ना? काय बाकी तू ओळखतेस ना मला? कोण जरा सांग. कोलतारचे. पण कोण? काय काम करतो मी? जोरात बोल, जोरात बोल, जोरात. युट्यूबवर ब्लॉग बनव. हा, मग आमच्या चॅनलचं नाव काय? कोकण की दुनिया 2324. विसरलीस? माशाअल्लाह. आजीबाई. पाणी प्यायला दे आम्हाला. तुम्ही बरी आहात ना? काय चाललंय? जेवलात काय? ही देशी जुगाड आहे. कशी आपला सगळी रानटी झाडाचे जे पाले बिले येतात ते टाकून सावट केले ना, बांबू स्टिक टाकून. गुरा बैल आहे ना, हा हा, बैल बैल असतो इथे बसलेला. बैल काय आपल्याला पण सावट भेटतो ना. हे काय असे गोल करून ठेवतो का? कसली उसरी आहे ही? आंब्याची. पण अशी आंब्याची गोल मी उसरी. पहिल्यांदाच बघितली, पण सुट्टी असते ती माहिती आहे मला. आणि हे बघा, ह्यो हारो आहे बारकोसो टोकरी, ती पण शेण लावलेली आहे. आणि ह्यो सूप आहे. आणि सगळ्यात मोठी बात तुम्हाला मी दाखवता, घरटी. माशाअल्लाह. हे बघा, सगळ्यात बेसोनी आणि उत्तम चीज वस्तू. सांदनाचं पीठ काढायला एकदम मस्त. एक नंबर. माशाअल्लाह. बघा यो बघा, झारगो याला बोलता व मी. तुम्ही काय बोलता मला माहिती नाही, कॉमेंट्सला सांगा. याला झारगो बोलता. आणि ह्यातला रानांशी शेतांशी किसान लोक पातेनं जमवतात आणि बैलाला चारो घालतात म्हणून. आणि याला गोबर बोलतात, शेण. ही तुम्हाला शहरात बघायला मिळणार नाही. बघून घ्या. व्ह्युअर्स, हे स्टॉप आहे ह्या वाडीचं. आता ही वाडीचं नाव काय मला माहिती नाही वाडी आहे. आगारीचा. आघारीच बोलतात याला. ओके. तेव्हा इकडे लिखलेलं आहे वाडी आघारी. मग पशिना टपकला, किती पाणी पियाला तर पशिना टपकून निघून जाते. ही कलमाची झाडं आहेत.
हापूस मँगो ड्रमस्टिक. माशाअल्लाह. शेगलाचं शेंगो. कशी हे अल्फेन्झो मँगो आहे, हापूस आंबा. छोटासा झाड आहे पण त्या आंबे बघा किती आलेले आहेत. माशाअल्लाह. व्ह्यूअर्स, ह्यो बघा रस्त्यातला मेलेला जनावर पडलेला मिळलाय. ह्यो उडणारो साप आहे. ह्याला बहुतेक ह्याला नानेटी बोलतात ना. हा, ही एका झाडाशी दुसऱ्या झाडावर उडते आणि ही अल्ला न करो आपल्या जर माथ्यावर झाडावरशी आपल्या माथ्याला येऊन डसला आणि सुंगला आणि ते आपण जागीच मरताव. व्ह्यूअर्स बघा, जुन्या जमान्यांची पेटी. यातल्या माणसा भात ठियाची, जी पण काही त्यांचं राशन पाणी आहे ती ठियाची. आता ह्यो चिजो बघिया नाही मिळत. तो व्यूअर्स, मैं अब जा रही हूँ. हमारी एक आई है, उनके घर उनको मिलने और आपसे मिलाने के लिए. देखिए वो क्या हंसती है माशाल्लाह, बहुत फ्रैंक है और बहुत कॉमेडी करती है माशाल्लाह. देखिए अभी मैं जा रही हूँ आई को मिलने. तो व्यूअर्स, आई का नया घर बन रहा है, वहाँ आई है नहीं, तो मैं आई के पुराने घर पे गई. शायद आई वहाँ होंगी, इसलिए मैं वहाँ उनको मिलने गई, लेकिन आई वहाँ पर भी नहीं है. आई के फैमिली मेम्बर्स ने बोले आई है नहीं, आई कुछ अर्जेंट काम से दाबुल गई है. और फ़ोन लगा रहे तो आई का फ़ोन भी नहीं लग रहा है. तो इंशाल्लाह मैं आपको फिर कभी आई से मिलाऊंगी. व्यूअर्स बघू शकता वाव, आम्ही एक जाग्यावर बैसला वाव, कारण मोप ठकलाव. मोप म्हणजे मोपच ठकलाव. तुम्हाला माहिती आहे, आम्ही घरशी निघाल्यापासून आगारी पोचल्यापर्यंतचं सफर जो आम्ही तय केला वाव, तो 5 × 2 = 10 किलोमीटर. 10 किलोमीटर आम्ही चालला वाव. येस, 5 किलोमीटरचा सफर तय केला वाव. आणि आता फायनली आम्ही रिटर्न होत. येस, आता आम्ही लोक येऊन जरा एक जाग्यावर विश्रांतीसाठी बैसला भाव. काजूच्या झाडाच्या खालती बैसला. मोप ठकला भाव. आणि आता जास्तच आम्ही बैसून जरा रिफ्रेशमेंट घेणार आहोत. बघू शकता भाव, कैरी आता आम्ही सोलताय हाय, साफ करताय हाय. आणि त्याच्या संगत खायला ढणटण. बघू शकता व्ह्यूअर्स, काय हय याला काय बोलतात, मीठ, नमक. हां, मीठ. मी पुडी खोलीन आणि दाखवीन तुम्हाला. मीठ आणि मिरचीचं मसालो. ते आता आम्ही लोक लावून थोडं टाईमपाससाठी ऐसाच ते आता आम्ही लोक ही कापून खाता वाव. तुम्ही पण यासोबत जरा नव्या वर्षाचं आंबू नवीन करियाला. आम्ही नवा करणं बोलताव किनाला. जसा वर्षाचा पहिला फळ आईला की त्याला खाणं म्हणजे नवा करणं. जसं आम्ही कैरी नवी करता वाव, तुम्ही पण या नवा करियाला. व्ह्यूअर्स, पिकल कैरी आणि मीठ, मसालो मीठ मिला के आता मी खाईन. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. कवा वाव, विवास कैरी म्हणजे बिटकी आम्हाला टेस्ट करिया मिळली आहे, नवीन करिया मिळली आहे. पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला काजू नाही मिळले थात, करदा पण मिळलीत. काजू पुरे 5 किलोमीटरचा सफर तय करत तो खतेच काजू नाही मिळले. काजू ट्री मोप होते, कॅशो ट्रीज. तुम्हाला काजू नाही मिळले. पंचनदीला दाखवू आम्ही. आता आम्ही त्या कॅशोसाठी
नवीन करियाचं आहे ना आम्हाला केशवफल आम्हाला खायचं आहे. ते आम्ही आता पंचनदी मार्गाने जाऊ, कारण आम्ही इंशाल्लाह. आगारी मार्गाने गेलाव. त्यामुळे आता पंचनदी मार्गाने जाऊन तिकडे झाड आहात आणि तिकडे केशव आहात. दाखव तर आम्ही ती पण खाव आणि तुम्हाला दाखव. इन्शाअल्लाह. तेव्हा या कैरी खायला. माशाल्लाह बघा कशी दिसतंय. जबरदस्त खट्टी आहे विवत, जबरदस्त खट्टी आहे कैरी. ती कैरी खट्टीच असतात. आता गॉगल सनग्लास असल्यामुळे तुम्हाला माझे डोले ना हा. लपाछपी करताना दिसत नाही, पण मोप खट्टी आहे. असून दे काही बात नाही. मना पण दे पैसा तू नको बरं. ही काय लहान बच्चा आहे गायला. वन मोर इनफ. कैशी बायका खाता तुम्ही खट्टा माहिती नाही म्हणा. बापरे. आपल्याला नाही जमत. मस्त मस्त. आता ते नाही, आमची उमर झाली त्या हिशोबाने आम्ही एवढा नाही खात. हो पण जेव्हा उमर होती म्हातारी दिली एकदम. तेव्हा ही बघा ऐसा करून खायची. नाही पण आता नाही खाऊ शकत. मला ते काय ती गोडांचं बनते ना, गोडांचा ही कैरीचा वाव, ती मोप मस्त लागते. इन्शाल्लाह ती रेसिपी तुम्हाला दाखवणार आहो मी रेसिपी. अशीच तुम्ही आपल्या व्हिडिओवरती बनवून राहा. आता व्ह्यूअर्स एक बात अजून आहे का, लक्षाने आहे का, कान खोलून डोळे खोलून बघा. बोलता है तुम्हाला ऐसा की हे जे मँगोज आहेत ते आता मी घेतलेत खूप सारे मँगोज आणि मी घराने त्याच्यानंतर यो व्हिडिओ ते जाईल तुम्हाला बघायचं तुमच्या समोर जाईल. पण नेक्स्ट व्हिडिओ मी जी बनवणार आहे ती ह्याचा स्वीट पिकल, मँगो स्वीट पिकल बनवणार आहे कोकणी पद्धतीने. ते मी इन्शाल्लाह सकल तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल. त्याच्यानंतर कर्दा घेतली त्यात, ज्याला की करवंदे कोण बोलते, आपण कर्दा बोलतो कोकणी कोण लोक. काली महिना बोलते पण ती हिरवी महिना आहे, काली महिना नाही आहे. हा हिरवी महिना आहे. ते कर्दाचं लोणचं कर्दाची चटणी बनवणार आहे, ती पण तुमच्या संग शेअर करीन. बघा हे सगळे चीजं तुम्हाला कोकणाच्या शिवाय कथेना बघायला मिळतील. तेव्हा व्हिडिओवर बनवून द्या. कॅशोनटचं पण व्हिडिओ येईल तुम्हाला. माझे सगळे व्हिडिओज तुम्ही बरोबर बघत राहा. आणि जर तुम्ही सबस्क्राईब नाही केला असाल ते नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे कोकण की दुनिया 2324. त्यातल्या तुम्हाला कोकणचं टोटल एव्हरीथिंग, इट मीन्स के कल्चर, नेचर, कोकन्स ब्युटी, ट्रेडिशन, रेसिपीज, कॉमेडी, मज्जा मस्ती, गंमत जमत, टोटल एव्हरीथिंग तुम्हाला बघायला मिळेल. तेव्हा माझे व्हिडिओज कसे लागतात, कसे तुम्हाला वाटतात ते कॉमेंट सेक्शनला लिखत जावा. त्यावर कॉमेंट्स करा. आणि आमची कोशिश है की तुम्हाला आम्ही आपले हर एक नेचरचे जे आम्ही लम्हे घेत आहो, याने आम्ही कधी रानात जात आहो की काही बंदरावर आहो, सगळं तुम्हाला दाखवायची कोशिश करता आहो ताकी तुम्ही पण बघा आणि खुश व्हा. बाकी जास्ती करून कसं आहे, जी उमरदराज माणसं आपले आहात, जे चाचा जे पण आपलं समजा उमरदराज लोक आहात, त्यांना घराशी बाहेर निघ्या नाही मिळत. ते त्यांना पण हे बघून ऐसा वाटेल की ते फिरून येल्यात आणि त्यांना मग बेस वाटते. कारण आम्ही लोक कोण्याकाण्यात जाऊन व्हिडिओवर टाकतो यूट्यूबवरती आणि ती घरोघरी जाते आणि जे बिचारे नाही जात खते ते पण बघतात आणि खुश होतात. ते ह्याच तरीक्याने तुम्ही कोकण की दुनियाशी जुळून राहा. इन्शाल्लाह तुम्हाला नवीन आम्ही काही ना काही हाणत जाऊ आणि तुमच्यासोबत शेअर करू. तुम्हाला हमेशा आम्ही एंटरटेन करू इन्शाअल्लाह जरूर. आणि व्ह्यूअर्स तुम्हाला आणखीन एक बार सांगता आहे की आमचे व्हिडिओज मोप डीपली असतात आणि मोठे असतात. लोकांच्यासारखे 10 मिनटं 15 मिनटं 20 मिनटं, अरे तुम्हाला 5-10 मिनटातला आम्ही काय एक्सप्लोर करू, डीपली नाही करू शकत. ज्याने की आमची पण आम्ही पण यूट्यूबला मोप जणांचे व्हिडिओज बघताव, ते आम्हाला काही डीपली कवा की बघिया नाही मिळत. ते आम्ही सोचताव की शायद तिने ऐसा पण दाखवया हवा होता, ह्याच्या पुढचा नाही दाखवला, शॉर्टकटला दाखवला. तर माझी अशी थिंकिंग आहे की नाही माणसापर्यंत, आता कोकणातल्या जी माणसं आहात त्यांच्यासमोर नेचर हायच बिचवलेला, पण जी मुंबईला आहात, आउटसाईड कंट्रीजला आहात, जसे अब्रॉडला आहात, गल्फला आहात, जिकडे पण खते आहात, UK, अमेरिका, कॅनडा, मलेशिया, तर त्यांच्यापर्यंत मतलब नेचर आमचं पोचणं खूपच कठीण होते. कारण मुंबईची माणसं ती सुबाला बेसी दुपारी पोचतात जेवियाला, पण तिकडची UK, लंडनची माणसं
दादावर नाही आहेत त्यांच्यापर्यंत ह्यो व्हिडिओ गेलो ना ती त्यांना खूप हेल्प मिळते त्यांचं कोकण बघियाची. सही त्यासाठी आम्ही डीपली एक्सप्लोअर करतो की आमच्या कोकणला काय काय आहे, काय ट्रेडिशन आहे, काय रेसिपीज आहेत, तर ती माणसं थोडा एंटरटेन होतात, त्यांना बेस वाटते, त्यांची करमणूक होते. त्यासाठी आमचे व्हिडिओज मोठे असतात. जर तुम्ही एक सोबत नाही बघू शकला ते तुम्ही तो व्हिडिओ नेक्स्ट टाईमच्यासाठी बघू शकता. जतपर्यंत तुम्ही बघला व्हाव तत्पर्यंत तो स्टॉप होते, त्याची लाईन जी असते ती स्टॉप होते. त्यापर्यंत नेक्स्ट डेला नेक्स्ट टायमातलं तुम्ही वापस पुढचा व्हिडिओ बघू शकता. पण व्हिडिओ बघा, जरूर पुरो बघा. बोलायची बात काय आहे कन्नो, जी की आपले व्ह्युअर्स जे आहेत ना ते जी. आपल्याशी बोर होऊच नाही शकत. इन्शाल्लाह कारण इन्शाल्लाह आपण- मी फुल कोशिश करू. कारण आपण तशी माणसं नाही आहो की ते बोर होतील. इन्शाल्लाह राईट. इन्शाल्लाह. हे जवाब द्या विवाद जर हे तुम्ही, हे बोलतात जवाब सही द्या, आहे. कमेंट्सला द्या जवाब. हे जर बोलतात ती सही आहे ते मला फटफट फटफट कॉमेंट बॉक्स भरला पाहिजे. हा नक्की. भरतील ते इन्शाअल्लाह. आणि बघा माझी जी धुवस आहे अकीफा, मोहित आणि माझी पोरा आहात, सगळी पोरा कुर्लूस उस्मान बघतात. कुर्लूस उस्मान सीझन 6 आता चालू आहे. ते ती केव्हा 15 मिनटाचा आहे, ते केव्हा 17 मिनटाचा आहे, ते केव्हा जास्तीत जास्त झालं ते 20 मिनटाचा. ते पोरा आवरी चिडतात ना की का नाही 1 घंट्याचा येत ऐसा. म्हणजे मागूनच मी हा, आता एक घंट्याचं काढलं. नाही तशी बात नाही. माझा बोलायचा मतलब काय आहे, कैसा ते माझी पोरा अकिफा ते मोप चिडते का नाही अब्बू 1 घंट्याचा येत. म्हणजे इतका तिला पसंत आहे ती की ती बघते. त्याच हिशोबाने आमचे पण व्हिडिओ तुम्ही घंट्याचे पण असले ते बघाल. कारण त्या हिशोबाने आम्ही काढतो व्हिडिओ आणि काढू. आणि 3 घंट्याचा पण तुम्ही डिमांड ठेवाल की 3 घंट्याचा व्हिडिओ काढा. इन्शाअल्लाह तो एक पण दिवस तो पण बघते. दिस येईल इन्शाअल्लाह. तुमच्या इन्शाअल्लाह. लोकांची दुआची गरज आहे. इंशाल्लाह. तो कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. आगे देखने के लिए बहुत कुछ है. अगला नया नया कुछ वेरियस टाइप्स तेव्हा तुम्ही बनवून राहा टिल एंड. अल्लाह हाफिज. शब खैर. टेक केअर ऑफ युअर सेल्फ.